हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग बघणार आहोत, जे आपल्या एका ताईच्या कमेंटवरनच आहे, जे आपल्या डेली व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। विद्याताई म्हस्के असं नाव येते ताईंचं, तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। 30 साईजची आपल्याला पेपर कटिंग बघायची आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। कार्डशीट पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि असा फोल्ड आहे। तर अशा पद्धतीने आपण बॅक साइड पार्ट फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत। तर बघा काय करायचंय। सर्वात पहिले आपल्याला उंची टाकायची आहे, तर उंची 13 इंच आहे। आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय। तर ही झाली आपली उंची झाली अशा पद्धतीने। तर इथं आपण सरळ लाईन मारून घेऊ। तर आपल्याला ह्या प्रिन्स कट ब्लाउज मध्ये पेपर कटिंग झाल्यानंतर ब्लाउज पीस वरती कसं वाढवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा। तर आपण ही उंची टाकून घेतलेली आहे। आता याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर इथं शोल्डर टाकून घ्यायचं आहे। तर मी इथं गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच ओपन ठेवणार आहे। त्याच्यानंतर शोल्डर पट्टी जी आहे ती आपण ठेवूया इथं 2.25 इंच प्लस अर्धा इंच, म्हणजेच 2.25 इंच। तर आपण डायरेक्टली 3 इंच ठेवू आणि थोडंसं आपण स्टिचिंग करताना थोडंसं मागे पुढे होऊन कट करू शकतो। तर हे संपूर्ण शोल्डर जे आहे ते 5.25 इंच झालेलं आहे। अगदी तुम्ही इथं 5 इंच पण ठेवू शकता, काहीही अडचण नाहीये। त्याच्यानंतर आपण मुंढा उंची घेऊ मोजून। तर मुंढा उंची जी आहे ती मी 5.5 इंच ठेवतीये। तर मुंडा उंची तुम्ही इथं थोडीशी कमी पण घेऊ शकता, जशी की 5.25 इंच। पण आपण 5.5 इंच का घेतलं की आपल्याला ब्लाउज हा कम्फर्टेबल वाटावा, जास्त टाईट फिटिंग होऊ नये, त्यासाठी आपण हे 5.5 इंच घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला जे आहे घडी टाकून घ्यायची आहे। तर बघा छातीचं आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे। तर आपली 30 ची छाती आहे, तर 30 छातीचा चौथा भाग येतो 7.5 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे 2 इंच। तुम्ही अगदी इथं 1.5 इंच पण घेऊ शकता, काही अडचण नाही। सरळ लाईन मारून घेऊ आपण। इथं तुम्ही कमरेचा चौथा भाग टाकून प्लस 1 इंच टक्स मार्जिन आणि आपलं प्लस शिलाई मार्जिन खालच्या साईडनी घेऊ शकता। बघा इथं आपला कमरेचा चौथा भाग टाकायचा, त्याच्या पुढे 1 इंच त्याच्यामध्ये टक्स मार्जिन मिळवायचं आणि त्याच्या पुढे मग आपण शिलाई मार्जिन मिळवायचं, जे 2 इंच आपण घेतलेलं आहे ते। नाहीतर तुम्ही अशी सरळ लाईन मारून घेतली तरी पण चालते, काही अडचण नाही। आता इथून आपण 1.5 इंच मुंड्याचा आकार घेऊ आणि मुंड्याचा मधला सेंटर काढून घेऊ। असा टेप फोल्ड केला की मधला सेंटर निघून जातो आणि इथून आपल्याला घ्यायचा आहे बॅक साइड मुंड्याचा राऊंड। अशा पद्धतीने आपण बॅक साइडचा मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यावरतीच काय करू, फ्रंट पार्टचाही मुंड्याचा आकार काढू। तर इथून मी घेतेय बघा 1.25 इंच, अगदी 1 इंच घेतलं तरीही चालतं आणि जर जास्त डीप असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच घेतलं तरीही चालतं। आता इथूनच आपल्याला काय करायचं, आतला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने आपण हा एक बॅक साइडचा आणि एक फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण काय करू, इथं बॅक साइड जो आहे तो आपण खालच्या साईडनी काढू आणि फ्रंट पार्ट जो आहे तो आपण आता याच्यावरती काढू। आता इथून आपण सर्वात पहिलं जी गळा रुंदी घेतलेली आहे इथून आपण पुढचा गळा मोजू। तर मी इथं पुढचा गळा जो आहे तो टाकतीये, पहा 6.5 इंच घेऊ शकतो आपण, म्हणजे कमीत कमी हा गळा आपण 7 इंच घेऊ शकतो, काहीही अडचण नाही। आणि गळा रुंदी जी आपण ठेवलेली आहे 2.25 इंच ती मी इथं ठेवते
अशा पद्धतीने आता हा बॉक्स काढून घेऊ आपण. आता इथून आपल्याला जो काही गळा घ्यायचा आहे तो आपण इथं घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला वाटलं की आपण पंचकोनी घेऊ तर पंचकोनी घेऊ शकता, पान गळा घेऊ वाटला तर पान गळा घेऊ शकतो. कोणताही गळा तुम्ही इथं घेऊ शकता. आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला हा गळा असा थोडा बाहेरून पाहिजे तर तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता. बघा या पद्धतीने डीप मध्ये सुद्धा घेऊ शकता, काही अडचण नाही याला. अशा पद्धतीने आता आपण हा काय केला, पानाचा आकार काढून घेतलाय पहा. तर आपण हा पुढचा गळा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला करायचा आहे प्रिन्स कट. तर इथं प्रिन्स कट साठी मी इथं काय करते, आडवा टक्स किती घ्यायचा, 30 साईजला किती घ्यायचा, तर आपल्याला इथं घ्यायचा आहे बघा 3 इंच किंवा 3.25 इंच आपण इथं घेऊ शकतो. तर मी 3.25 इंचावर आडवा टक्स टाकून घेतलेला आहे. आणि वरच्या साईडला आपण काय करायचंय, जर तुम्ही टक्स पॉइंट मोजलेला असेल तुमच्या कटोरीचा तर तो पॉइंट पण इथं तुम्ही घेऊ शकता. जसं मी घेते आता 30 साईजला 9.5 इंच. आता सरळ लाईन मारून घेऊ आपण. मारल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, तर बघा आता हा जो पॉइंट आहे हा आपल्याला इकडनं 1 इंच वाढवून घ्यायचंय. तर छान असा पफ येण्यासाठी आपण इकडनं, तुम्ही आता लहान साईज आहे त्याच्यामुळे आपण इथं काय करू, 1.5 इंचच वाढवून घेऊ. म्हणजे 1 इंचालाही कमी 1.5 इंच. तर 1.5 इंचानी मी दोन्ही साईडला वाढवून घेतलेला आहे. बघा 1.5 इंचानी वाढवून घेतलेला आहे. आणि इथून आता आपल्याला काय करायचंय, तर अशा पद्धतीने आपण 2-2 इंचावरती एक पॉइंट घेऊ, जेणेकरून आपला पफ जो आहे तो छान असा तयार होईल. बघा अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला काय करायचं, तर प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. दिल्यानंतर आपण इथं परत एक थोडस गॅपिंग देऊ, जेणेकरून आपल्या पफला आणखीनच छान आकार येईल. हे कट करून घ्यायचंय आपल्याला इथून एवढं. अशा पद्धतीने आपण हे करून घेतलं. आता इकडनं 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही डायरेक्टली कपड्यावरती पण वाढवू शकता. आणि हे 1/2 इंच वाढवून घ्यायचंय. आता बऱ्याच मैत्रिणी कमेंट केलेली आहे याच्या आधी प्रिन्स कटच्या व्हिडिओ मध्ये, की ताई तुम्ही इथं 1/2 इंच का वाढवता. तर बघा आपण हे जे आहे हे आपण इथं किती घेतलं, 1.5 इंच. तर ते किती झालेलं आहे आपलं, 1.5 इंच बरोबर. आता आपण ज्या वेळेस ब्लाउज वरती हे कटिंग करू आणि याचं आपण जे मार्किंग आखू त्याच्यामध्ये आपल्याला काही ऍड करावं लागतं. तर ते मी तुम्हाला कटिंग केल्यानंतर दाखवणार आहे, कशा पद्धतीने आपण वाढवायचं आहे. कारण पेपरवरती हे वाढवायची याची काही गरज नसते आपल्याला. आपण हे इकडं 1/2 इंच अगोदरच वाढवून घेतलेलं आहे. माझे जुने व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये ब्लाउज वरती आखण्याची काहीही गरज नाहीये. आपण डायरेक्टली पेपरवरती जे मार्किंग करतो तेच आपल्याला ब्लाउज पीस वरती ठेवून कटिंग करायची आहे. जुन्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे, पण ही कटिंग जरा वेगळी आहे. तर हिच्यामध्ये तुम्हाला हे वाढवायचं आहे ब्लाउज पीस वरती. आता आपण हे कटिंग करून घेऊ. त्याच्यानंतर ब्लाउज पीस वरती कशा पद्धतीने वाढवायचं ते सांगते. सर्वात पहिला आपण बॅक साईडचा मोंढ्याचा राऊंड काय करू, काढून घेऊ.
आता इथं आपण जे अर्धा इंच वाढवलं हे बॅक साईडला वाढवायची गरज नाही. आपण हे बॅक साईडचं कट करून घेऊ. फ्रंट पार्ट साठी आपण हे कट करून घेतो इथं. हे बघा, आता हे काय करू आपण बॅक साईडच्या टायमाला हे कट करून घेऊ. इथं मी मार्किंग करून घेते, कारण हे बॅक साईडला याची काहीही गरज नाही. सरळ लाईन मारून घेऊ. आपण जे वाढवलेलं होतं फ्रंट पार्टला ते इथं कट करून घेऊ. हे बघा, आता आपण इथं बॅक साईड आणि फ्रंट पार्ट हा वेगळा करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा बॅक साईड पार्ट तयार झाला. आता हा बॅक साईड पार्ट जी गळा रुंदी आपण ठेवलेली होती 2.25 इंच तेच मार्किंग घ्यायचं. त्याच्यानंतर जो काही तुमचा गळा आहे 9 इंच 9.5 इंच गळा घेऊन आपल्याला इथं बॅक साईडला गळा रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे. बॉक्स काढून आपल्याला इथं गळा घ्यायचा आहे. जो काही तुम्हाला गळा घ्यायचा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर आपण हा गळाही कट करून टाकू इथं. अशा पद्धतीने आपण हा बॅक साईडचाही गळा तयार करून घेतला. आता टक्स तुम्हाला माहिती असेल किती घ्यायचा, 3.5 इंच आडवा टक्स घ्यायचा आहे. उभा टक्स हा 3.5 इंच घेऊ शकता तुम्ही. आता आपण जे फ्रंट पार्टचं मार्किंग आखलेलं होतं ते आपण इथं कट करून घेऊ. तर बघा, अशा पद्धतीने आपले हे दोन्हीही पार्ट तयार झालेले आहेत. तर आपल्याला हे अजून वेगळं करून घ्यायचंय. बघा, अशा पद्धतीने. तर आपण हे फ्रंट पार्टचं वेगळं करून घेऊ. तर हा गळा कट करून घेते मी. आणि हा आपण मुंड्याचा आकारही कट करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने आपण हे पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवून देते कशा पद्धतीने करायची. बघा, आता ही बंद बाजू आहे. ही बंद बाजू आहे. माझ्या साईडला ही बंद बाजू आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इथं सर्वात पहिलं उंची टाकून घ्यायची. जशी उंची 3.5 इंच आहे तर आपण 4.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. आपण ही उंची टाकून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथं काय टाकायचं आहे ते पाहू. बघा, आता जिथून आपण ही उंची इथं टाकलेली आहे तर इथून आपल्याला कॅप हाईट मोजायची आहे. तर इथं कॅप हाईट जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे 2.5 इंच. अशा पद्धतीने 2.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला या कॅप हाईट वर माप टाकायचं आहे. बघा, सर्वात पहिला आपण बॅक साईड पार्ट घ्यायचा आहे. बॅक साईड पार्टचा जे 2 इंच मार्किंग आहे, जे शिलाई मार्जिन आपण घेतलेलं होतं ते आपल्याला सोडून द्यायचं. आणि वरच्या साईडला ही आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं. जे आपण शोल्डर मध्ये जोडतो तेवढं जोडून द्यायचं. त्याच्यानंतर इथला जो काय आपला मोंढ्याचा राऊंड आहे तो आपल्याला इथे चेक करायचा आहे. तर तो किती आहे, तर तो इथं भरत आहे
7.5 इंच. आता आपल्याला इथून हा जो पॉइंट आहे आपला 0 पॉइंट, इथून आपल्याला 7.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय. बघा, या कॅप हाईट वर आपल्याला हे मार्किंग घ्यायचंय. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचंय. बरोबर. तर अजून आपल्याला काय करायचं, आता दंडघेर टाकून घ्यायचंय आपल्याला. इथं जसं याचा दंडघेर जो आहे तो आपण 5.5 इंच ठेवू. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच घेऊ. आता हे पॉइंट आपण इथं जोडून घेऊ. हे पॉइंट आपले फिटिंगचे राहणार आहेत. ते सॉरी मैत्रिणींनो, हो बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, हे बघा, इकडनं आता आपल्याला काय करायचंय, तर इथून आपल्याला इथून 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथं हा भाग जो आहे हा आपल्याला इथं अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, छान असा आकार आपण इथं देऊन घ्यायचा आहे. आणि आतमध्येही अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपली बाही सुद्धा तयार झाली. आपण इथे हिला कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झाली. आता ही बाही आपण इथं लावून बघू आपली परफेक्ट बसती का. हे बघा, जेणेकरून आपली बाही जोडताना आपल्याला अजिबातही कमी पडणार नाही. बरोबर, अशा पद्धतीने आपण ही बाही काढून घेतलेली आहे. इथं हे आपला फिटिंगचा मोंढ्याचा राऊंड आहे, जो आपला इथे असा आला पाहिजे, जेणेकरून ही फिटिंग व्यवस्थित आणि परफेक्ट येते. तुम्ही परत एकदा चेक करून बघायचं. तर हे बघा, आपला बरोबर इथं जो आपण पॉइंट घेतलेला आहे तो आपला बरोबर इथं येत आहे. ही बाही बरोबर आपली याला लागल्या जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण परफेक्ट बाही पण काढून घेतलेली आहे. आता ब्लाउज पीस वरती हे पॅटर्न कसं ठेवायचं ते सांगते मी तुम्हाला. ज्या वेळेस तुम्ही ब्लाउज पीस वरती हे पॅटर्न ठेवशा, जसं आता हा ब्लाउज पीस आहे, हे पॅटर्न असं ठेवल्यानंतर तुम्हाला काय चेंज करायचंय ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला हुकलूक पट्टीच्या साईडनी 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. 2 रेषा इतकं 1/2 इंच आपल्याला ह्या साईडनी वाढवायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही हे पॅटर्न ब्लाउज वरती ठेवशाल त्यावेळेस जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे जसंच्या तसं आखून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण इकडनं 1/2 इंच वाढवल्यानंतर आपल्याला इथं जे आपलं फिटिंग इथं येणार आहे, जिथं आपण जोडणार आहे तिथंही आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचंय. अगदी तुम्ही अर्धा इंच घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने हे आपल्याला इकडं वाढवून घ्यायचंय. ज्या वेळेस आपण हे ब्लाउज वरती जोडू त्यावेळेस हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला वाढवून घ्यायचंय. आलं लक्षात आता. आणि हा आपला पार्ट राहणार आहे. आता आपण ह्या साईडला फिटिंग साईडला पेपर वरतीच वाढवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे वाढवायची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर
आपला हा जो पार्ट आहे हा आपल्याला काय करायचा आहे, जसाच्या तसा आखून घेतल्यानंतर ह्या साईडलाही आपल्याला अर्धा इंच किंवा पाव इंच जे काही तुम्ही ह्या साईडला वाढवलेलं आहे तेवढंच आपल्याला इकडनंही याच्या साईडनी वाढवून घ्यायचंय. आलं लक्षात? एवढं वाढवून घेतल्यानंतर मग हे तुम्ही बरोबर एवढं तुमचं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने हे आपण हे जोडणार आहे. त्याच्यानंतर हे हुक लूप पट्टीसाठी आपण इकडनं वाढवून घेतलेलं आहे. एवढं तुम्हाला चेंज ब्लाउज पीस वरती ठेवताना करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाउज जो आहे प्रिन्सेस कटचा 30 साईजचा बघितला. अतिशय सोप्या पद्धतीने पाहू शकता, बाही सहित तुम्हाला परफेक्ट कटिंग दाखवलेली आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.